या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी किंवा कमी करणं म्हणजे काय असतं ते बघूया। तर मी इथे एक संख्या घेतोय 4 आणि 4 वजा आपण 3 ही एक संख्या घेऊया। तर इथे मी 3 लिहितो आणि 4 ही संख्या समजून घेण्यासाठी इथे आपण चेंडू घेऊया। ठीक आहे, 4 चेंडू घेऊया। इथे तुम्ही बघू शकता हा पहिला चेंडू आपल्याकडे आहे, हा दुसरा चेंडू आहे आपल्याकडे, हा तिसरा चेंडू मी घेतलाय आणि अजून एक चौथा चेंडू मी घेतलाय। आता हे 4 ही संख्या म्हणजेच 4 हे चेंडू आहेत आणि 4 मधून 3 आपल्याला वजा करायचे आहेत। तर आपण ते वजा करताना त्यांच्यावरती काट मारूया। तर हा पहिला चेंडूवर मी काट मारली, ही दुसऱ्या चेंडूवर मारली आणि ही तिसऱ्या चेंडूवर काट मारली। तर इथे लिहून घेऊया, पहिला दुसरा आणि तिसरा हे 3 चेंडूवरती मी काट मारले। आता राहिले किती बरं, किती चेंडू शिल्लक राहिले? तर 4 मधून 3 गेले म्हणून एकच चेंडू शिल्लक राहिला। हा पिवळ्या रंगाने जो मी इथे दाखवलेला आहे तो, म्हणून 4 वजा 3 बरोबर 1 हे उत्तर आपल्याला मिळालं। आणि ते कशा प्रकारे आपण काढलं हे सुद्धा तुम्ही इथे बघितलंय। आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह हे सुरुवातीला दिलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न उलट्या प्रकारे विचारला आहे की प्रश्नचिन्ह बरोबर 5 वजा 2। ठीक आहे, मी इथे लिहून घेतो प्रश्नचिन्ह बरोबर 5 वजा 2। इथे मी लिहितोय 2। ठीक आहे, आणि आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे की 5 अशा कुठल्या वस्तू आहेत ज्याच्यातून 2 वस्तू जर गेल्या तर हे प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल बरं, हे आपल्याला शोधायचं आहे। तर आपण मगासारखा चेंडू घेऊया, हा पहिला, हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा चेंडू मी घेतला आहे, हा चौथा चेंडू घेतला आहे आणि हा 5वा चेंडू मी घेतला। तर हे 5 चेंडू आपल्याकडे झालेले आहेत आणि आपण ह्याच्यातले 2 चेंडू हे काढून टाकू। हा पहिला काढला आणि हा दुसरा चेंडू काढला आणि यांना नंबर देऊया, पहिला आणि दुसरा मी काढलाय चेंडू ह्याच्यातला। आता आपण राहिलेले चेंडू अशा प्रकारे एका वेगळ्या रंगाने दाखवूया की हे राहिलेले चेंडू किती आहेत ते आपण मोजून घेऊया आणि हे आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं उत्तर असेल। म्हणजेच 1, 2 आणि 3 हे 3 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत। म्हणजे 5 मधून 2 गेल्यावरती किंवा 2 वजा केल्यावरती 3 हे उत्तर आलं। आपण इथे लिहून घेऊया की प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 5 वजा 2 बरोबर 3 आणि हे आपण त्याच रंगाने दाखवूया, हिरव्या रंगाने घेतलं होतं ना, आपण हिरव्या रंगाने दाखवूया की इथे उत्तर आलेलं आहे 3। म्हणजे 5 मधून 2 चेंडू गेल्यावर 3 उरतात।